कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके, वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार, संचालक इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली, संचालक गोकुळ दूध संघ, को चेअरमन इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटी MACCIA, चेअरमन यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अध्यक्ष अरुण नरके फाउंडेशन। गार्डन क्लब्स कोल्हापूर आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या गार्डन क्लबच्या 53व्या पुष्प प्रदर्शनानिमित्त विविध स्पर्धांची आजपासून सुरुवात झाली। कोल्हापूर शहरवासियांमध्ये पर्यावरणविषयी आपुलकी प्रेम निर्माण करणे तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेली गार्डन्स क्लब ही शहरातील खूप नावाजलेली आणि 53 वर्षांपासून कार्यरत असलेली संस्था आहे। संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने 2023 या वर्षाकरिता बीट प्लास्टिक पोल्युशन ही थीम ठेवली असल्यामुळे गार्डन्स क्लबने स्पर्धांची सुरुवात प्लास्टिक प्रदूषण या विषयावर व शोभायात्रेने केली। या शोभायात्रेमध्ये प्लास्टिक वापर संबंधी जनजागृती करण्यासाठी स्टेप कल्पक घोषणांचा जागर केला। शोभायात्रेत गार्डन्स क्लबचे सदस्य, ग्रीन एज्युकेशनचे विद्यार्थी, शिक्षक तसेच शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेले स्पर्धक सहभागी झाले होते। प्रदर्शनानिमित्त असलेल्या अनेक स्पर्धांचे उद्घाटन तसेच विविध वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन पर्यावरण तज्ज्ञ व आयकोस इकॉलॉजिकल सर्व्हिसेस पुणेच्या केतकी घाटे यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे उपस्थित होते। प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध प्रबोधन म्हणून गार्डन्स क्लबने यावर्षी प्रथमच पथनाट्य सादरीकरण केले। अतिशय उत्तम सादरीकरणाबरोबरच प्लास्टिक प्रदूषणाच्या अनेकविध अंगांचा विचार आणि त्यावरचे उपाय देखील या पथनाट्यामध्ये सांगितले आहेत। पथनाट्यामध्ये प्रथम क्रमांक राजश्री शाहू छत्रपती महाराज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर, द्वितीय पब्लिक स्कूल, तृतीय सायबर कॉलेज यांनी पटकावले आहेत। तर चाचा नेहरू बालभवनच्या आमचं ठरलाय या ग्रुपला आणि रोटा किड्सच्या या ग्रुपला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे। अर्ली ॲक्टर्स ऑफ द प्लॅनेट विजेत्या स्पर्धकांना उद्योजिका माननीय जिया झंवर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले। कार्यक्रमास या गार्डन क्लबच्या अध्यक्षा सौ पल्लवी कुलकर्णी, उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सेक्रेटरी सुप्रिया भस्मे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वर्षा कारखानीस, प्रास्ताविक सौ प्राजक्ता चरणे आणि आभार प्रदर्शन सौ रश्मी भूमकर यांनी मानले। या प्रदर्शनानिमित्त बागकामासाठी लागणाऱ्या अनेकविध वस्तूंचे सुंदर स्टॉल्स त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे देखील स्टॉल्स इथे आहेत। रसिकांसाठी आणि बागप्रेमींसाठी ही खूप मोठी पर्वणीच आहे। दरवर्षी या स्टॉल्सना तसेच स्पर्धकांनी मांडलेल्या अतिउत्तम कलाकृतींना दाद देण्यासाठी हजारोंच्या संख्येने केवळ कोल्हापूरचेच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षक या प्रदर्शनाला भेट देतात। या पुष्प प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन 24 डिसेंबरला होणार असून त्यासाठी सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा सौ पल्लवी कुलकर्णी यांनी केले आहे। मी पल्लवी कुलकर्णी, अध्यक्षा गार्डन्स क्लब कोल्हापूर। आज प्रदर्शनाचा पहिला दिवस, खरं तर प्रदर्शनाचा म्हणण्यापेक्षा स्पर्धेचा, कारण आज आम्ही स्पर्धा चालू केलेल्या आहेत। सगळ्या स्टॉलचं ओपनिंग झालेलं आहे। सकाळी 8 वाजता शाळेतली छोटी मुलं, महाविद्यालयीन युवक युवती, गार्डन्स क्लबचे मेंबर, विद्यार्थी सर्वजण सहभागी झालेले होते आणि आम्ही एक शोभायात्रा काढली। बीट द प्लास्टिक पोल्युशन या युनायटेड नेशन्सच्या थीमवर आपली ही शोभायात्रा होती। त्या घोषणाबाजी करत आपण महावीर गार्डनच्या बाजूने एक वळसा घातलेला आहे आणि ती शोभायात्रेची सांगता झाली पुन्हा बागेमध्ये येऊनच। त्याच्यानंतर स्टॉल्सचं ओपनिंग झालं आणि ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला पुण्याच्या केतकी घाटे म्हणून पर्यावरण तज्ज्ञ त्या लाभल्या होत्या। त्याचबरोबर श्री सरदार नाळे अँटी करप्शन ब्युरोचे सर हे आलेले होते आणि त्यांच्या हस्ते स्टॉलचं ओपनिंग झालं आणि त्यानंतर आपला स्टेजवरचा कार्यक्रम म्हणजे स्किट कॉम्पिटिशन सुरू झाली। स्किट कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला खूप छोट्या अगदी प्री प्रायमरी स्कूल्सपासून ते मोठ्या मोठ्या महिलांच्या बचत गट, क्लब्स तर असेही सहभाग होते
एक 10 आपल्याकडे स्पर्धक आलेले होते आणि त्याच्यामधनं आपण आज बक्षिसं काढलेली आहेत। यासाठी जिया जव्वर म्हणून प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेल्या होत्या। त्यानंतर स्टेजवरचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला आणि आता आपली सुरू झालेली आहे ही पुष्प स्पर्धा। बरोबर लँडस्केप कॉम्पिटिशन एक 10 वाजता आपली चालू झाली आहे। तर ती मुलं आर्किटेक्चर आणि इंटिरियरची त्यांना आपण 6 तास देतो आणि ते एक छोटीशी गार्डन इथे तयार करतात। तर त्या स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे। 1 वाजता पुष्प स्पर्धेला सुरुवात होईल आणि 3 वाजता आजचं जजिंग होईल आणि संध्याकाळी सर्व रिझल्ट तयार होईल जो मीडियाला आपण उद्या देऊ। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील।